नमस्कार. या नोडच्या माध्यमातून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर पहा टेट 2025 शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 संदर्भामध्ये एक महत्त्वाची अपडेट आहे. कालच या संदर्भात अपडेट आली होती आणि आज या ठिकाणी अधिकृत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सुद्धा पत्र काढून या ठिकाणी जे विद्यार्थी डीएड किंवा बीएडच्या शेवटच्या वर्षामध्ये असतील तर अशा सर्व विद्यार्थ्यांना टेट परीक्षा देता येणार आहे. तर या संदर्भातच हे जे नेमकं पत्र आहे किंवा जो काय जीआर आहे तर त्याची माहिती आपण व्हिडिओमधून पाहणार आहोत. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि अशा प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी टेट, सीटेट आणि टीईटीच्या संपूर्ण मार्गदर्शन हा चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केल्यानंतर चॅनल सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला टेट 3 साठी विजयी भव 2.0 ही IBPS पॅटर्न अनुसार बॅच जॉईन करायचे असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी, मराठी हे विषय IBPS पॅटर्न अनुसार शिकवले जात आहेत. फक्त 1000 रुपये फी असणार आहे आणि तुम्हाला एक्झाम नीती नावाच्या ऍप्लिकेशन वरती ही बॅच लाईव्ह जॉईन करता येईल. तर एक्झाम नीती नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून घेऊन तुम्हाला बॅच जॉईन करा. तसेच तुम्हाला टेटची टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर महाराष्ट्र दिनानिमित्त आपण फक्त 2 मे पर्यंत ऑफर ठेवलेली होती 299 मध्ये 3 महिन्यासाठी. परंतु आपण यामध्ये एका दिवसाची वाढ करतोय. तर एक दिवस म्हणजे 3 मे पर्यंत म्हणजे आज या ठिकाणी 3 मे पर्यंत तुम्हाला 299 मध्ये ही टेटची टेस्ट सिरीज जॉईन करता येईल. यासाठी तुम्हाला onlineabhyas.com ही वेबसाईट किंवा ऑनलाईन अभ्यास ऍप्लिकेशन डाउनलोड करून घेऊन तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल. एका महिन्यासाठी फक्त 249 मध्येच तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल. फक्त 3 मे म्हणजे आजच तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल. आज हा शेवटचा दिवस असेल. आता या ठिकाणी परीक्षा परिषदेने नेमकं कोणतं पत्र काढले आणि शासनाचा कोणता जीआर आहे त्या बाबतीमध्ये आपण पाहूया की त्याच्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे. तर बघा या ठिकाणी परीक्षा परिषदेने आज हे पत्र काढलेलं आहे आणि कालच या संदर्भात हा जीआर आलेला होता की याच्यामध्ये बघा 2 मे 25 आणि यामध्ये काही ज्या काही पार्श्वभूमी आहेत सांगितलेल्या आहेत की जे विद्यार्थी शेवटच्या वर्षामध्ये असतात त्यांना सीटेट मध्ये सुद्धा सिंधी मिळते. म्हणजे जर तुम्ही डीएड किंवा बीएडच्या शेवटच्या वर्षामध्ये असाल किंवा एपीआर जरी असाल तर सीटेट परीक्षा देता येते. तसेच एमपीएससी परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला बसता येतं. परंतु टेट परीक्षेसाठी या ठिकाणी असे जे उमेदवार होते इव्हन ज्या विद्यार्थ्यांचा 20 एप्रिलला निकाल लागला त्यांना सुद्धा फॉर्म भरता येत नव्हता म्हणजे निकाल लागून सुद्धा. मग अशा विद्यार्थ्यांनी परीक्षा परिषदेकडे किंवा शासनाकडे मागणी केली होती की आम्हाला तशी संधी द्यावी. तर आता मग शासनाने त्यासाठी संधी दिलेली आहे आणि जो काय त्या 10/11/22 चा शासन निर्णय आहे ज्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता किंवा टेट परीक्षा कोणाला देता येईल या संदर्भात नमूद केलं आहे. तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे एक नियम होता की जे उमेदवार आपली शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता पूर्ण करतील तर अशाच उमेदवारांना जी टेट परीक्षा आहे ती देता येणार होती किंवा देता येत होती. आता या तरतुदी ऐवजी याच्यामध्ये बदल झालेला आहे. मग आता या ठिकाणी जी परीक्षा घेतली जात आहे त्याच्यामध्ये किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणारे उमेदवार शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीकरता पात्र राहतील. त्याचप्रमाणे म्हणजे ज्या उमेदवारांनी आपली शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता पूर्ण केली आहे ते सुद्धा उमेदवार आता पात्र म्हणजे पहिल्यापासून होतेच. परंतु आता त्या विद्यार्थ्यांप्रमाणेच शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर आता या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं आहे की जर तुमची शैक्षणिक अर्हता पूर्ण असेल म्हणजे तुमचं बीए असेल बीएससी असेल ते पूर्ण पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असाल, शेवटच्या सत्रामध्ये तुम्ही म्हणजे गेलेला असाल अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ट असणारे उमेदवार देखील आता या टेट परीक्षेसाठी प्रविष्ट होण्यास पात्र राहतील. म्हणजे बघा तुमचं जे काही डीएड असेल किंवा जे काही बीएड असेल या बीएड किंवा डीएडच्या शेवटच्या वर्षामध्ये तुम्ही असाल, तुमचा निकाल येणं बाकी असेल, परीक्षा द्यायची तुमची राहिली असेल तर आता तुम्हाला सुद्धा या शिक्षक अभियोग्यता चाचणीमध्ये ऍप्लिकेशन करता येणार आहे. आता याच्यामध्ये त्यांनी एक अट घातलेली आहे म्हणजे डायरेक्टली तुम्ही परीक्षा द्या असं सांगितलेलं नाही. याच्यामध्ये तुम्हाला एक अट पूर्ण करावी लागेल. ती कोणती अट आहे आता बघा की तुम्हाला याच्यामध्ये भाग घेता येईल, परीक्षा देता येईल, परंतु तुमचे गुण या ठिकाणी उघड केले जाणार नाहीत. तुमचा निकाल हा राखून ठेवला जाईल. का निकाल राखून ठेवला जाईल तर या ठिकाणी अशा उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याच वेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचं गुणपत्रक म्हणजे काय तुम्ही जे डीएड किंवा बीएडच्या शेवटच्या वर्षामध्ये आहात तर ही परीक्षा तुम्ही पहिल्याच संधीमध्ये म्हणजे तुम्ही थोडक्यात असं जर म्हटलं की आता तुम्ही एपीआर आहे तर याच शैक्षणिक वर्षामध्ये तुम्हाला ही परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. म्हणजे असं चालणार नाही की तुम्ही आता या परीक्षेमध्ये म्हणजे आता जी काय तुम्ही परीक्षा देणार आहात किंवा तुमचा जो काय निकाल येईल तर या परीक्षेमध्ये जर तुम्ही फेल झाला तर मात्र या ठिकाणी तुम्हाला या शिक्षक अभियोग्यतेमध्ये कितीही मार्क मिळाले तरी तुम्ही या ठिकाणी या परीक्षेच्या
बेसवरती शिक्षक म्हणून पा कुठेही जॉईन होऊ शकणार नाही, तुमचा निकाल दिला जाणार नाही. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही परीक्षा दिली, कधीही तुमची परीक्षा होऊ द्या, 2 महिन्यांनी होईल, 3 महिन्यांनी होईल, तुम्ही शेवटच्या वर्षामध्ये असाल तर तुम्ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर म्हणजे डीएड बीएडचा निकाल लागल्यानंतर किंवा अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल 1 महिना कालावधीमध्ये सादर करायचे. म्हणजे काय करायचं की तुम्ही डीएड बीएड उत्तीर्ण झालेला आहे अशा प्रकारचं जे काही पत्र असेल, वैध पत्र असेल किंवा गुणपत्रक आहे, ते परीक्षा परिषदेकडे तुम्हाला 1 महिन्याच्या आतमध्ये सादर करायचे. म्हणजे तुमचा डीएड बीएडचा निकाल लागला, म्हणजे आज निकाल लागला तर 1 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला ते गुणपत्रक हे परीक्षा परिषदेकडे सादर करावं लागेल आणि तुम्हाला त्या ठिकाणी लेखी अर्ज द्यावा लागेल किंवा जी काही प्रोसेस असेल ती, की आम्ही टेट परीक्षेसाठी अपियर होऊन बसलो होतो आणि आमचा निकाल लागून म्हणजे आज निकाल लागलेला आहे किंवा समजा 15 दिवसापूर्वी निकाल लागलाय तर आता आमचा टेटचा निकाल जाहीर व्हावा. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही सादर केल्यानंतर शिक्षक पदभरतीसाठीचा दावा तुमचा ग्राह्य धरला जाईल. आणि जर तुम्ही 1 महिन्याच्या नंतर जर तुमचं गुणपत्रक म्हणजे आम्ही डीएड बीएड उत्तीर्ण झालोय असं जर सादर केलं तर मात्र तुमचे टेटचे गुण ग्राह्य धरले जाणार नाही, तुम्ही पात्र नसाल. आणि पहिल्याच संधीमध्ये तुम्ही डीएड बीएड उत्तीर्ण होणं गरजेचं आहे, हेही महत्वाचं आहे. तर अशा प्रकारची या ठिकाणी ही अट दिलेली आहे आणि या अटीवरती तुम्हाला आता ऑनलाईन अर्ज करता येतील. यासाठी परीक्षा परिषदेने सुद्धा आज पत्र काढलेलं आहे आणि या पत्रामध्ये सांगितलेलं आहे की या ठिकाणी व्यावसायिक अर्हतेच्या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम वर्षास परीक्षेस प्रविष्ट असणारे उमेदवार सुद्धा टेटचे आवेदन पत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतील. म्हणजे बघा की शासनाने त्यांचा GR काढला, परंतु परीक्षा ही परीक्षा परिषद घेते आणि परीक्षा परिषदेत पत्र येणं गरजेचं होतं, जे पत्र आज आलेलं आहे. आणि मग या पत्रानुसार आता टेटच्या ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये योग्य बदल करण्यात आलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही आता अपियर हा ऑप्शन निवडून तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये किंवा टेट परीक्षेमध्ये ऑनलाईन अर्ज करता येईल आणि तुम्ही परीक्षा 100% देऊ शकता. त्याच्यामुळे जे विद्यार्थी शेवटच्या वर्षामध्ये आहेत, ज्या विद्यार्थ्यांचा निकाल समजा 20 तारखेला लागलेला होता, तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा आता आपली जी टेटची परीक्षा आहे तर ती देता येणार आहे. फक्त जी अट सांगितलेली आहे की तुमचा निकाल ज्यावेळेस लागेल, डीएड बीएडचा निकाल ज्यावेळेस लागेल त्यावेळेस तुमचं जे काही रिझल्ट असेल, ऑनलाईन रिझल्ट मिळाला किंवा कॉलेजकडून रिझल्ट मिळाला की 1 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला परीक्षा परिषदेला कळवणं बंधनकारक असणार आहे. तर ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची. आणि मग आता अशा सर्व विद्यार्थ्यांनी आवेदन पत्र भरून घ्यायचं आहे. तर बघा या ठिकाणी ही एक खरंच गुड न्यूज आहे, कारण आतापर्यंत 2 वेळेस टेट परीक्षा झाली, परंतु आतापर्यंत कधीही जे विद्यार्थी अपियर होते त्यांना संधी नव्हती. 2022 मध्ये सुद्धा अशा प्रकारचा एक प्रयोग झाला होता आणि त्यावेळेस सुद्धा बरेच विद्यार्थी कोर्टामध्ये गेले होते, पण तो कोर्टाने या अपियर विद्यार्थ्यांना संधी दिली नव्हती, फक्त सेटेड अपियर विद्यार्थ्यांना संधी दिलेली होती. परंतु आता शासनानेच अशा अपियर विद्यार्थ्यांना संधी दिलेली आहे. त्याच्यामुळे या संधीचं सोनं करा आणि चांगल्या प्रकारे तुम्ही परीक्षा द्या. सगळ्यात महत्वाचं परीक्षा उत्तीर्ण व्हा. म्हणजे जी काही तुमची डीएड बीएडची परीक्षा आहे ही तर उत्तीर्ण व्हा, परंतु टेट मध्ये सुद्धा चांगला स्कोर घ्या. नाहीतर तुमचा टेट मध्ये चांगला स्कोर यायचा आणि डीएड बीएड मध्ये नापास व्हायचा, नाहीतर मग तुम्हाला त्याचा कोणताही फायदा होणार नाही. त्यामुळे आता लगेचच तुम्हाला टेट परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची तयारी करायची. ऑनलाईन अर्ज भरा आणि अभ्यास सुरू करा. आणि तुम्हाला टेट 3 साठी जर टेस्ट सिरीज जॉईन करायचे असेल तर त्यासाठी आजच्या दिवस ऑफर आहे 1 महिन्यासाठी 249, 3 महिन्यासाठी 299. onlineapply.com या वेबसाईटला जाऊन तुम्ही त्या ठिकाणी टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. आणि तुम्हाला जर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड IBPS पॅटर्न अनुसार बॅच जॉईन करायची असेल तर विजय भाऊ नावाची 2.0 1000 रुपयामध्ये बॅच जॉईन करता येईल. ही बॅच जॉईन करून तुम्ही तुमची तयारी सुरू ठेवू शकता. तर अशा प्रकारे डीएड बीएड अपियर विद्यार्थ्यांना सुद्धा आता टेटचा फॉर्म फिलअप करता येणार आहे. या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओमधून पाहिली. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक, व्हिडिओ शेअर करा. भेटूया अशा प्रकारे नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.